आणि कुर्ल्यातील बस अपघाताच्या संदर्भातली ही पहिलीच बातमी आहे। कुर्ल्यातील बस अपघाताचा एक नवा सीसीटीव्ही समोर आलाय। अपघातानंतरचं बसच्या आतमधला आणि बसच्या बाहेरील सीसीटीव्ही फुटेज आपण पाहतोय। या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपण स्पष्ट पाहतोय की कशा पद्धतीने ज्यावेळेला बसनी वेग घेतला त्यानंतर आतमध्ये कशा पद्धतीने प्रवाशांची तारांबळ उडाली। अगोदर कोणालाच या सगळ्या संदर्भातली कल्पना नव्हती आणि हा जो व्हिडिओ आहे तो रियर विंडोमधनं घेतलेला व्हिडिओ आहे, मागच्या खिडकीतनं घेतलेला हा व्हिडिओ आहे। अपघातानंतर कशा पद्धतीने किती बसचा वेग अचानक वाढला याची कल्पना या फुटेजमधून आपल्याला येऊ शकते। ही दृश्य आपण पाहतोय, बसच्या आतमधला सीसीटीव्ही, त्यातनं ही टिपलेली दृश्य आहेत। अचानक बसचा वेग वाढलेला आहे आणि बसचा वेग वाढल्यानंतर ज्यावेळेला लोकांना उडवत आजूबाजूच्या वाहनांना धडक देत ही बस समोर जाऊन धडकली, तोपर्यंत कशा पद्धतीने घटना घडत गेल्या हे या सीसीटीव्ही मधून स्पष्ट झालेलं आहे। बसनी धडक दिल्यानंतर बस पूर्णतः थांबल्यानंतर परिसरातले लोकही तिथे गोळा झाले आणि बसच्या आजूबाजूला मोठी गर्दी जमलेली आहे। याच वेळी चालकाला बाहेर काढत तिथल्या जमावानं त्याला चोप दिला होता। रियर विंडो मधली ही दृश्य आहेत, मागच्या खिडकीतून ही दृश्य कैद झालेली आहेत। अपघातापूर्वी कशा पद्धतीची परिस्थिती बसमध्ये होती, अगदी सर्वसामान्य जशी परिस्थिती असते तशाच पद्धतीनं वाहक तिकीट काढत होता, प्रवासीही सुस्तावलेले होते आणि अचानक बसचा वेग वाढल्यानंतर प्रवासी सावध झाले आणि ज्या वेळेला बस पूर्णतः थांबली त्यावेळेला प्रवाशांनी खिडकीतनं उड्या मारल्या आणि स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला। तोपर्यंत या बसनं जवळपास 50 जणांना जखमी केलं होतं आणि त्यापैकी 8 जणांचा मृत्यू झालाय। पहिल्यांदाच सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला आहे। बसच्या आतमध्ये काय वातावरण होतं, कशा पद्धतीनं प्रवासी आणि वाहक भयभीत झाले होते। बसनं अचानक वेग घेतल्यानंतर प्रवाशांना काही कळायच्या आतच बस जाऊन समोरच्या भिंतीवर धडकली आणि त्यानंतर प्रवाशांनी या बसमधून बाहेर पडण्यासाठी एकच गर्दी केली होती आणि ड्रायव्हर सुद्धा बाहेर पडतानाची ही दृश्य आपण पाहतोय। कंडक्टरही बाहेर पडला आणि त्यानंतर बाहेर गेल्यानंतर या ड्रायव्हरला पकडून जमावानं या ड्रायव्हरला चोप दिला आणि दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करत या ड्रायव्हरला ताब्यात घेतलं होतं। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत आहेत। अक्षय, तू त्या परिसरात काल गेला होतास आणि त्या परिसरात तू तिथल्या प्रत्यक्षदर्शींशी सुद्धा संवाद साधला होतास। आतमधलं फुटेज आलेलं आहे, कशा पद्धतीनं आतमध्ये प्रवासी भयभीत झाले होते याचा व्हिडिओ आपण आता काही वेळापूर्वी दाखवला। त्यानंतर ज्या वेळेला या चालकाला पकडण्यात आला आणि तिथे एकच गोंधळ माजला, तिथल्या लोकांनी त्या चालकाला मारायला सुरुवात केली, पोलिसांनी हस्तक्षेप करून त्याला वाचवलेला आहे। आज जो सीसीटीव्ही फुटेज आलेला आहे या सीसीटीव्ही फुटेजचा या केसमध्ये कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो? या सगळ्यात आपण जर बघितलं तर सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून अचानक बसचा वेग वाढल्याचं, गती वाढल्याचं आपल्यासमोर स्पष्ट होतंय। त्यामुळं ही गती अचानक कशा पद्धतीने वाढली, इंजनमध्ये कुठल्या प्रकारचा बिघाड होता की चालकांची यामध्ये अक्षम्य चूक आहे, याबाबतचा तपास पोलिसांना करणं हे काहीसं सोयीचं होणार आहे। पोलिसांच्या माध्यमातून कालच बस जेव्हा ताब्यात घेण्यात आली तर बसमधला सीसीटीव्ही फुटेजचा जो DVR आहे हा DVR ताब्यात घेण्यात आला होता आणि आता ही सीसीटीव्ही फुटेज पुढे येत असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते। सगळ्यात महत्त्वाचं आपण बघतोय की सुरुवातीला बसचा वेग कमी होता, मात्र काही वेळातच बसने आतमधली परिस्थिती देखील सर्वसामान्य नॉर्मल होती। जे प्रवासी होते ते काही प्रवासी उभे होते, काही प्रवासी बसलेले होते आणि गर्दीतनं वाट काढत कंडक्टरच्या माध्यमातून तिकीटं फाडली जात होती। मात्र अचानक एक धडक बसने कुठल्या वाहनांना दिली, जी असं जे मी त्या ठिकाणी बघितलं तर पहिली धडक या बेस्ट बसने एका रिक्षाला दिली होती जे स्थानक परिसरामध्ये होता आणि त्या रिक्षाला धडक दिल्यानंतरचा धक्का बसल्यानंतर हे सगळे लोक त्यामध्ये बसमध्ये असणाऱ्या लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आणि भयभीत वातावरण बसमधलं आपल्याला या सीसीटीव्हीच्या फुटेजच्या माध्यमातून बघायला मिळतं। तर बसच्या बाहेर देखील रस्त्यावर अशाच पद्धतीचं वातावरण होतं आणि अशा जवळपास 30 ते 40 वाहनांना धडक ही बस देत होती आणि प्रवासी त्यांचा जीव मुठीत धरून
या बसमध्ये बसचे जे आपण बघतोय की वरती हँडल्स असतील त्यासोबतच किंवा साईडचे सेफ्टी रॉड्स असतील आतमध्ये त्याला पकडून हे सगळे प्रवासी उभे होते आणि एकच वाट बघत होती की ही बस याचा वेग कधी कमी होतो आणि आपल्याला उतरायला कसं लवकरात लवकर मिळेल. यानंतर बुद्ध विहार परिसरातली जी बुद्ध कॉलनी आहे त्या कॉलनीतल्या तिथल्या कंपाऊंड वॉलला सुरक्षा भिंतीला ही बस धडकली, तिची गती कमी झाली, बस थांबली आणि त्यानंतर काही लोक तर अक्षरशः बसच्या काचा फोडून बाहेर पडलेली आहे आणि काही लोक जे सुरक्षा दार असतं ज्यातनं लोक बाहेर पडतात आपत्कालीन मार्ग त्यामधनं बाहेर पडत असल्याची चित्र आपल्याला बघायला मिळतो आणि यानंतर स्थानिकांच्या माध्यमातून बस चालकाला ताब्यात घेऊन त्याला चोप देण्यात आला. मात्र एकूणच आपण कालपर्यंत बघत होतो बसची दृश्य बघितली, बसच्या बाहेरची दृश्य बघितली, मात्र त्यामध्ये एकूणच ती फक्त त्या ठिकाणची होती, त्या दृश्यांमध्ये ऍक्शन नव्हती. मात्र आज हे जे सीसीटीव्ही फुटेजेस आपल्या समोर येत आहेत बसच्या आतमधील असेल बाहेरील असेल यावरनं ह्या अपघाताची विदारकता आणखी किती तीव्र अपघात होता हे स्पष्ट होतंय आणि यासोबतच आता तपास अधिकाऱ्यांना देखील याचा तपास करणं काहीसं सोयीचं होणार आहे की बसचा अचानक वेग, बसची अचानक गती का वाढली. अगदी या फुटेजमुळे आतमधली काय परिस्थिती होती याची आपल्याला कल्पना आलेली आहे. त्याचबरोबर या फुटेजचा आता तपास यंत्रणांना सुद्धा कशा पद्धतीने फायदा होईल या संदर्भात माहिती दिल्याबद्दल अक्षय धन्यवाद. आपण पाहतोय की एक अतिशय